अरे तुझ्याशी बोलतेय मी। कसं आहे ऋषी, तू जेव्हा एखादी मुलगी सिलेक्ट करशील तेव्हाच मी तुमच्या दोघांमध्ये मीटिंग करून देईन ना। आणि बेटा, लग्न म्हणजे फक्त दोन कुटुंबातलं नातं नाही, पण तुम्ही दोघांनी एकमेकांना नीट ओळखायला हवं आधी। आई, मला कुठलीही मुलगी आवडलेली नाहीये। ऋषी, आय डोंट एक्सपेक्ट दिस आन्सर फ्रॉम यू। चिल, तू शॉर्टलिस्ट केलेल्या मुलींपैकी एकही मुलगी आवडली नाही एवढंच म्हणतोय मी। लग्न करणार नाही असं म्हणालो का? ऐकून तरी घे मी काय म्हणतोय। ठीक आहे, मग मी अजून काही फोटो सिलेक्ट करते आणि तुला पाठवते, पण त्यातली मात्र तू एक मुलगी सिलेक्ट करायचीस। गुड मॉर्निंग एव्हरीवन। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। लेट मी मेक वन थिंग क्लिअर टू एव्हरीवन। जोपर्यंत प्राजक्ताचं लग्न होत नाही तोवर मी लग्न करणार नाही। ऋषी, तुला माहिती आहे ना, मागच्या वेळेस हिला जेव्हा मुलगा बघायला आला होता तेव्हा काय झालं? नाही, मी हिच्या लग्नाचा विचार करत नाही। आता आपण तुझ्याच लग्नाबद्दल बोलतोय। आई, ह्या बोलण्याला काय लॉजिक आहे? आणि मुळात प्राजक्ता अजून लहान आहे अगं, 1-2 वर्ष सहज आहेत तिच्याकडे। आणि मुळात धाकटी बहीण अशीच आहे आणि 2 भावंड लग्न करून मोकळे झाले तर लोक काय म्हणतील? इनामदारांच्या स्टेटसचा प्रश्न आहे आई हा। तू असे संस्कार केले नाहीयेत आमच्यावर, आणि आपला स्टेटस जपणं हे आपलंच काम आहे ना। हे बघ ऋषी, तू हे जे काही बोलतोय ना ते मला पटतंय, पण कसं आहे, तुझ्याकरता प्रपोजल्स आत्ता येत आहेत। ते कायमच येणार आहेत आई। इनामदारांचा मुलगा आहे ना मी, असे प्रपोजल्स मला कायमच येत राहणार आहेत। बट द बिगर रिस्पॉन्सिबिलिटी हिअर इज प्राजक्ताचं लग्न। त्यामुळे आधी लग्न प्राजक्ताचं होईल आणि मग माझं। तिच्या लग्नाची जबाबदारी जास्त मोठी आहे, त्याच्यासाठी जास्त वेळ देणं गरजेचं आहे आई।